बातमी आहे केळझर चारी क्रमांक 8 ची। आपल्या परिसरातून केळझर चारी क्रमांक 8 चे 5 वर्षात 8 इंचही काम झालेले असेल तर विद्यमान खासदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी दाखवून द्यावे। मी तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष कामावर घेऊन जातो आणि प्राप्त परिस्थिती दाखवतो असे लोकप्रतिनिधी काय कामाचे। आपल्या विकासासाठी पाणीदार नेतृत्व आमदार कुणाल रोहिदास पाटील यांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी राऊंडळ यांनी मांडले। ते विरगाव येथील प्रचार सभेत बोलत होते। मित्रांनो, मध्यंतरीच्या काळात राजकारणापासून थोडा दूर गेल्यामुळे भाषणाची आणि व्यासपीठाची सवय मोडून गेलेली आहे। थोडं चुकलं बोलताना तर मतदार बांधवांनी थोडं समजून घ्यावं एवढीच मी त्यांना विनंती करतो। मित्रांनो, आज प्रचारानिमित्त कुणाल बाबा पाटील हे आपल्या विरगाव गटात प्रचारासाठी आलेले आहेत आणि त्या निमित्ताने किशोरी बाबांना सांगितलं की मी आपण बोलू द्या बाबा। आपा बोलतील, बाबा म्हणे बोला। तर मित्रांनो, मला एकच सांगा, तुम्ही मी वस्तुस्थितीवर बोलणारा माणूस आहे। कोणी काय केलं 50 वर्षापूर्वी किंवा कोण काय करतंय, कोण काय करतंय याच्यावर खरं बोललं पाहिजे। मित्रांनो, 8 नंबर चारीचा उगम हा आपल्यापासून आहे, हे मान्य आहे का तुम्हाला? हे मान्य आहे का तुम्हाला? आणि या 8 नंबर चारीचा उगम जर आपल्यापासून आहे तर मला एक सांगा, विद्यमान खासदार किती वेळा आले, त्यांचा तो लबाड पिये किती वेळा आला आणि त्यांनी तुम्हाला किती वेळा सांगितलं की 8 नंबरची चारी सुरू करतोय। इथंच मी ऑटो चालवत होतो, इथंच, आणि ती 8 नंबरची चारी आणि 8 नंबरच्या चारीवर राजकारण करत करत यांचे दिवस चाललेले। अहो, मला एकच उत्तर द्या, तुम्ही सर्व शेतकरी आहात, फक्त एकच उत्तर द्या, ही 8 नंबर चारी या पंचवार्षिक मध्ये 8 इंच तरी काम झाले का? मला एवढं सांगा फक्त, 8 इंच काम झाले का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी रोज सकाळी 7 वाजेला हॉटेलवर यायचो, बस थांबा होता माझा तिथं। तशी हॉटेल चालवायची गरज नव्हती मला, पण हाऊस म्हणून केलं ते। रोज सकाळी यायचो, संध्याकाळी यायचो, डबा बांधून यायचो। मित्रांनो, प्रत्येक गावाला बोर्ड होते। निवडणुकीच्या 2 महिने आधी शेतकरी इतका वेळा आहे का? बीजेपीने समजावं आणि शेतकरीने वेळ व्हावं, इतका वेळ आहे का शेतकरी? अहो, मला एकच सांगा, तुम्ही जे बोर्ड लागले गेले होते गावोगावी, प्रत्येक फाट्यावर बोर्ड होते, इतक्या कोटीचे काम मंजूर, हे काम हातात। मला एक सांगा, 1 लाखाचं तरी काम केलं का त्यांनी त्या बोर्डाप्रमाणे? जे बोर्डाला डिजिटल बोर्ड लावले होते ते कोणते, ते काय बोर्ड, त्या बोर्डांना काय म्हणतात, एका बोर्डावर लागलं 1 तरी काम केलं का? आहेत ना, या परिसरात सुद्धा माझ्या बीजेपीचे मित्र आहेत ना। राजकारणापासून थोडा लांब गेल्यामुळे सर्व पक्षात मित्र होऊन गेले। नाही तर मी आणि बापू, यशवंत बापू, मी योग काँग्रेस चालवायचो, किशोर कदम, राजू बाबा, बच्चाव गंगाधर, आम्ही योग काँग्रेसमध्ये असायचो, आम्ही नाही मांडायचो बापून आम्ही। पण बापूने आम्ही कधी काँग्रेस सोडली नाही, त्याला कारण या देशाला, या महाराष्ट्राला फक्त काँग्रेस तारणार आणि काँग्रेसच तारणार आहे। मित्रांनो, मला एक सांगा, एक उदाहरण द्या, केंद्रातला कृषी मंत्री आणि महाराष्ट्रातला कृषी मंत्री यांचं कृषीशी काही संबंध आहे का? एवढं सांगा बघा, अभ्यास करा तुम्ही। अहो, ज्यांचा कृषीशी काही संबंध नाही अशा लोकांना कृषी मंत्री केलं, ज्यांचा कशाशी काही संबंध नाही त्यांच्याकडे ती खाती दिली का? फक्त काय म्हणते, साखर चूत वाटाणा काहीतरी म्हणायचे ते काही जुन्या काळात। तर मित्रांनो, अशा या फसवेगिरी करणाऱ्या समोरचा उमेदवार तर त्याच्याकडे यावेळेस
पहिल्या वेळेस ठीक होतं, शेतकरी आपला मोदी 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 नावाने भरकटून गेला होता, मान्य, चला हाऊस केली, बरं केली. मला एक सांगा, मागच्या पंचवार्षिकला नरेंद्र मोदी साहेबांनी जी तुम्हाला आमिषे दाखवली होती त्याच्यातलं एक तरी पूर्ण केलं का? बरं ठीक आहे, केलं नाही केलं हे तुम्हाला माहिती आहे. मला एक सांगा की या निवडणुकीत मागच्या जाहीरनाम्यांमधला एक तरी मुद्दा त्यांनी त्याच्या जाहीरनाम्यात घेतलाय का? नाही घेतलेला. नवीन काहीतरी मुद्दे करायचे. हा सर्व भ्रम जो निर्माण केला जातोय, या भ्रमापासून या वेळेस सर्व व्यापारी समाजाने, अल्पसंख्याक समाजाने, मजूर समाजाने आणि महत्वाचं हा कृषी प्रधान महाराष्ट्र आहे, हा कृषी प्रधान देश भारत आहे, या शेतकऱ्यांनी त्यांच्या सर्व मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून असा तरुण पांड उमेदवार कुणाल बाबा पाटील यांना आपण आपल्या तालुक्याची सेवा करायची संधी द्यावी, हीच मी या प्रसंगी आपण आपणाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. I